नमस्कार, मी दीक्षा चंदन शिवे, सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। नमस्कार, मी सैफन नदाफ, सांगोला नगर परिषद निवडणूक 2025 करता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे। आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सांगोला नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण 71 अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी 5 अर्ज हे नगराध्यक्ष पदासाठी आलेत आणि 66 अर्ज हे नगरसेवक पदाकरता आम्हाला प्राप्त झालेले आहेत। वार्डनिहाय सदर जे अर्ज आहेत ते पुढील प्रमाणे आहेत। वार्ड क्रमांक 1 मधून 7 अर्ज आले, वार्ड क्रमांक 2 मधून 9, वार्ड क्रमांक 3 मधून 8, वार्ड क्रमांक 4 मधून 3, वार्ड क्रमांक 5 मधून 5 अर्ज आले, वार्ड क्रमांक 6 मधून 6 अर्ज आले, वार्ड क्रमांक 7 मधून 5 अर्ज आले, वार्ड क्रमांक 8 मधून 0 अर्ज आलेत आज, वार्ड क्रमांक 9 मधून 6 अर्ज आले, वार्ड क्रमांक 10 मधून 9 आणि वार्ड क्रमांक 11 मधून 8 अर्ज आले। नगराध्यक्ष पदांचे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी माने आनंदा गोरख यांचा अपक्ष अर्ज आलेला आहे, माने राणी आनंदा यांचाही अपक्ष अर्ज आलेला आहे, नागणे स्वप्नील विश्वंभर यांचा अपक्ष अर्ज प्राप्त आहे, मदने दीपक बाळासाहेब बसपाकडून यांचा अर्ज प्राप्त झालेला आहे, खतीब फिरोज फजलुल यांचा अपक्ष असा अर्ज प्राप्त झालेला आहे। उद्या हा शेवटचा दिवस असणार आहे। उद्या सकाळी 11 ते 3 या वेळेपर्यंतच संबंधित उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येईल। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सगळ्या उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी सकाळी लवकरात लवकर 11 वाजता अर्ज आणावा, आपला तपासून अर्ज माझ्याकडे सादर करावा, जेणेकरून दुपारी 3 वाजता होणारी गर्दी टाळता येईल। सोबतच उद्या फक्त एक उमेदवार आणि त्याच्यासोबत एकच सूचक अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि तहसील कार्यालयामध्ये जिथे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कक्ष आहे या कक्षामध्ये खूप कमी जागा असल्यामुळे आज सदर जागेमध्ये काम करताना कर्मचारी आणि उमेदवार यांनाही त्रास होत होता आणि जागेअभावी आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की उद्या फक्त एक उमेदवार आणि एकच सूचक त्यांचा नामनिर्देशन पत्रासोबत येईल। मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यांना समान संधी मिळावी आणि प्रत्येक उमेदवाराला आपला अर्ज दाखल करण्याची संधी मिळावी याकरता आपण सकाळी लवकरात लवकर येऊन अर्ज सादर करून प्रशासनास सहकार्य करावे आणि दुपारी 3ची वाट बघू नये अशी मी विनंती करतो। धन्यवाद।